तुम्ही खात असलेले आंबे केमिकलनं पिकवलेले नाहीयेत ना हे तपासून घ्या. कारण अहिल्यानगरमध्ये आंब्याचा रस खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातल्या 7 जणांना विषबाधा झाली आहे. या सगळ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू असून 6ही जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. पण एका व्यक्तीवरती अजूनही उपचार सुरू आहेत. दरम्यान ज्या जायभाई कुटुंबानं या आंब्याचा रस खाल्ला ते आंबे कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून पिकवल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. कॅल्शियम कार्बाईड ओलाव्याच्या संपर्कात आल्यावरती ॲसिटिलीन नावाचा वायू सोडतो, जो माणसासाठी घातक असतो. त्यामुळे आंबे खाताना योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं बोललं जातं. संध्याकाळी सगळे जेवण केले आणि मी मित्राकडे बसायला जात असतो. मी तिकडे गेलो आणि तिथं घरी बंधू उशिरा जेवला. तर त्याच्या लक्षात आलं की सगळे बेशुद्ध पडले म्हणून. मग त्यांनी हॉस्पिटलला नेलं आम्हाला, तिथं राधेश्याम हॉस्पिटलला. तिथं ट्रीटमेंट झाली आमच्यावरती. 4:30 वाजेपर्यंत तिथं होतो. इथं आलो आम्ही. त्याच्यानंतर इथं आमच्यावरती उपचार झाला. आता आंबे तर वडील घेऊन आले होते चौकातून, मार्केटमधनं. आणि एकूण 7 जण होते. त्याच्यात 4 वर्षाची मुलगी होती भावाची. तर आता सगळे सुखरूप आहेत. टोटल 7 जण होते, त्यापैकी 6 जण आमच्याकडे आले. ते ज्यावेळेस इथं आले होते त्यावेळेस ते थोडंसं बेशुद्ध अवस्थेकडे होते. त्यांना डिसओरिएंटेड होते आणि त्यांना काहीच कळत नव्हतं. आणि त्याच्यानंतर ते इथे ॲडमिट झाल्यानंतर एक 24 तासानंतर आम्ही त्यांना आउट ऑफ डेंजर आणलं आणि एक 2-3 दिवसानंतर ते डिस्चार्ज झाले. हे जे लक्षणं आहेत, जे ब्रेनशी रिलेटेड लक्षणं आहेत, म्हणजे संभ्रमावस्थेकडे जाणं आणि कन्फ्यूज होणं वगैरे आणि तोल जाणं, चक्कर येणं, तर हे जे लक्षणं आहेत हे जनरली कॅल्शियम कार्बाईड जे आंबा पिकवण्यासाठी इलिगली वापरलं जातं, त्याच्यामधून ॲसिटिलीन हा गॅस तयार होतो आणि तो हे लक्षणं तयार करू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.